शलोम प्रेज लॉर्ड. मी आर्यन जाधव पुन्हा एकदा घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ. तर आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो आपला हाऊ टू गेट एंटर इन हेवन चा पार्ट 3 व्हिडिओ आहे. तर आजचा व्हिडिओचा आपला जो टॉपिक आहे तो आहे हार्ट अँड कॅरेक्टर चेक. तर हे आपला व्हिडिओ टोटल आपल्या पापांवरती बेस राहणार आहे. हा व्हिडिओ थोडा लांब होऊ शकतो, त्याच्यामुळे मी थोडा लवकर याला आपटण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण की बाकीचे बी पुढचे आपल्याला व्हिडिओचं काम करायचं आहे. त्याच्यामुळे मी आणि हे सोपं आहे, एवढं अवघड नाही आहे, त्याच्यामुळं मी लगेच सुरू करतो. तर पहिला आपला पॉईंट आहे रिजेक्ट लस्ट अँड सेक्शुअल सिन्स. तर लस्ट आणि सेक्शुअल सिन याचा अर्थ काय होतो सरळ सरळ तुम्हाला क्लिअर सांगतो. मास्टरबेशन होतो, अडल्टरी येते, वाईट नजरी लोकांना पाहणे येतं, परत व्यभिचार येतो, गैरस्त्रीबरोबर राहणं येतं, लग्न न करता तुम्ही बाकी सगळ्या गोष्टी करून घेता येतं. या सगळ्या गोष्टी लस्ट आणि सेक्शुअल सिन्समध्ये येतात. तर सेक्शुअल सिन्स काय असतं की ते आपल्याला आहे ना फक्त बॉडीतून नाही तर आपल्या देवापासून तोडितं. सैतानाचं एक मेन हत्यार आहे की लोकांना देवापासून दूर आणायचं, की त्यांना लस्टमध्ये आणि सेक्शुअल सीनमध्ये अडकून घ्या. कारण की हे जे सीन असतात ना, ही खूप हार्ड असतात रेजिस्ट करण्यापासून, खूप हार्ड असते त्यांच्यापासून लांब येण्यापासून. येणारं खूप लांब असतं याच्यापासून, सॉरी याच्यापासून येणं खूप अवघड असतं. कारण की हे आपल्याला म्हणजे एक तऱ्हेने आपल्याला ते चांगलं वाटतं हे करायला, जेव्हा आपण याच्यापासून लवकर लांब येऊ शकत नाही. आणि देवाने देखील हे सांगितलेलं की तुम्ही विचार करू नका, कारण की देवाच्या नजरेत ही एक खूप संगीन पाप आहे, देवाला हे आवडत नाही. तर आपल्याला याच्यामध्ये करंतिकारस चॅप्टर 6 आणि 18 काय सांगतो की फ्ली फ्रॉम द सेक्शुअल इमॉर्टॅलिटी, ऑल द अदर सिन्स दॅट अ पर्सन कमिट्स आर आउटसाइड द बॉडी, बट हुएवर सिन्स सेक्शुअली सिन्स अगेन्स्ट देअर बॉडी. तर वचन आपल्याला हेच सांगतं की त्या तुम्ही सेक्शुअल इमॉर्टॅलिटीपासून लगेच लांब व्हा, तुम्ही त्याच्या जवळ राहू नका. कारण की जो बी पर्सन आहे ना बाकीचे पाप जे कमिट करतो त्याच्या बॉडीच्या बाहेरच्या साईडला करतो, पण सेक्शुअल जे तुम्ही पाप करता तुमच्या बॉडीच्या अगेन्स्ट करताय. हे तुम्हालाच वीक करायचं काम करते आणि तुम्हालाच तोडायचं काम करते. कारण की हे तुम्हाला खूप देवापासून लांब लांब घेऊन जायचं. म्हणजे तुम्ही जितकी प्रे करता ना आणि जितकं हे कारण त्याचा काहीच फायदा होणार नाही. कारण की तुम्ही शेवटी एकाच सिनेमेमध्ये पडताय ना जे अनफॉरगिवेबल टाईप होऊ शकतो. याच्यानं तेव्हा आपल्याला फॉरगिवनेस करतो, अश्विन तेव्हा आपल्याला माफ करतो, पण कुठं ना कुठे हे आपल्याला अडकवीतच चालतं. तर आपण जसं आपण आपल्याला स्वतःला हे करून घेतलं पाहिजे की देवाला म्हटलं पाहिजे की देवा मला याच्यापासून लढण्यासाठी ताकद देतो. देवाला तुम्ही असं म्हणा, देव तुम्हाला नक्की ताकद देईल. तर मी आशा करू तुम्हाला ही फर्स्ट समजला असेल. तर आपण लगेच सेकंडकडे वळूया. हे आहे हेट्रेड आणि बिटरनेस. तर हेट्रेड आणि बिटरनेस याचा अर्थ काय होतो की तुम्ही कुणासंग तरी वाईट वागताय, म्हणजे तुम्ही त्याच्याबद्दल वाईट गोष्टी पसरवताय. तुम्ही चांगलं वागत नाही, तुम्ही गोडीने वागत, तुम्ही नम्रपणेने वागत नाही. तुम्ही हेट नका करू कोणाला, तुम्ही त्यांच्यावरती प्रेम ठेवा, त्यांच्याशी प्रेम ठेवा. कारण की देवाने देखील जगाशी असं प्रेम ठेवलं की त्याने त्याचा एकुलता एक पुत्र दिला. का देवाने जगावरच का प्रेम ठेवलं, तो त्याच्या एका एकुलता एक पुत्रावर बी प्रेम ठेवू शकत होता. पण त्यांनी काय सांगितलं की आपण बी त्याची लेकरं आहे, आपल्याला बी गरज आहेच. सॉरी जरा मी आजारी आहे त्याच्यामुळं. तर रिजेक्ट हेट्रेड आणि बिटरनेस आहे ना, हे माणसाच्या आतमध्ये नसलं पाहिजे. कारण की आपला देव नम्र होता, आपल्याला बी आपल्या देवासारखं नम्रच व्हायचं आहे. आपल्याला सैतानासारखं नाही व्हायचं, आपल्याला दुष्ट आत्म्यांसारखं नाही व्हायचं की जे त्यांच्या कामासाठी दुसऱ्यांचा तिरस्कार करतात, त्यांच्याशी खडूसली वागते. आपल्याला तसं नाही व्हायचं, आपल्याला देवानुसार चालायचं, आपल्याला देवासारखं व्हायचं. तर याच्यामध्ये 1 जॉन चॅप्टर 4:20 काय म्हणतं की whoever claims to love God yet hates a brother or sister. हे नीट ऐका तुम्ही, की जो कोणी दावा करतो की तो देवाशी प्रेम ठेवतो पण तरी तो त्याच्या भावाशी बहिणीशी तिरस्कार करतो, त्यांच्याशी हेट ठेवतो, तो हा खोटारडा आहे, तो लायर आहे. For whoever does not love their brother or sister whom they have seen cannot love God whom they have not seen. तर वचनामध्ये देखील आपल्याला क्लिअरली हेच सांगण्यात आलेलं आहे की जो बी ना दावा करतो की मी देवाशी प्रेम करतो पण तो त्याच्या भावा बहिणीशी प्रेम ठेवत नाही, तो त्याच्या घरच्यांशी प्रेम ठेवत नाही. कारण की ते त्यांना दिसतंय ते आहेत तरी तो त्यांच्याशी प्रेम ठेवत नाही. तर तो त्या देवावरती सुद्धा प्रेम ठेवू शकत नाही ज्याला तो वाचून बघू शकत नाही. म्हणजे देव आपल्याला दिसत, देव आहे आपल्याला माहिती आहे, पण आपण देवावरती प्रेम ठेवतो. पण आपण आपल्या जैविक गोष्टीमध्ये काय करतो, आपण आपल्या पैशासाठी आपल्या भावाला
बोलतो, आपण आपल्या बहिणीला बोलतो, आपल्या घरच्यांना बोलतो, त्यांचा आपण हेट करतो. का? कारण की थोड्याशा त्या जगी गोष्टींसाठी आपण हे सगळं करतो. किती छोटीशी जमीनची जागेसाठी तुम्ही भांडणं करता, ते छोट्याशा त्या पैशाच्या तुकड्यासाठी तुम्ही भांडणं करता. ते पैसा देवाच्या स्वर्गाच्या भांडाराच्या समोर काहीच नाही. याच्यामध्ये पडून काहीच फायदा नाही आहे. आपल्याला जे काही करायचे ते देवाच्या नावात करायचे. येशूसारखं व्हा, नम्र व्हा, त्याच्यामध्ये लीन व्हा, त्याच्यासारखं प्रेम जगाशी तुम्ही देखील ठेवा. सगळ्यांवर जसं देवाने प्रीती केली आपल्यावरती, तसं आपण पुढच्यावरती प्रीती करणार आहे. जसं देवाने आजारांना बरं केलं तसं आपण बरे करणार आहे. जसं देवाने डिमनला कास्ट आउट केलं तसं आपण करणार. पण जर आपण त्याच्यासारखं वागत नाही ना, त्यावर काहीच होऊ शकत नाही. तर मी आशा करतो तुम्हाला हे पॉईंट देखील तुम्हाला समजला असेल. तर आपला नेक्स्ट पॉईंट आहे सगळ्यात मेन पॉईंट, ह्या पॉईंटमुळं स्वर्गात देखील पाप झालं. तुम्हाला देखील कळलं असेल. रिजेक्ट प्राईड अँड इगो. प्राईड आणि इगो, मीपणा, घमंडपणा सगळ्यात वाईट देवाने म्हटले. कारण की सगळ्यात पहिलं पाप हे झालं हे प्राईडवरच झालं, जे केलं तर लुसिफरनी देवाच्या विरुद्ध. देवानी त्याला सगळ्यात श्रेष्ठ बनवलं होतं, देवाने त्याला सर्वात सुंदर बनवलं होतं, देवाने त्याला सर्वात पॉवरफुल बनवलं होतं. तो 3 मेन एंजल्समधला होता, 5 मेन एंजल्समधला होता. रफायल, झॅडिकेल, इझेकेल, लुसिफर, गॅब्रियल आणि मायकेल. हे बहुतेक मी एक चुकीचं नाव घेतलं असेल, जगर मायकेल असणार. ह्या 5 मेन देवदूतांमधला एक लुसिफर होता आणि या 5मधून सेकंड मोस्ट पॉवरफुल लुसिफर होता. म्हणजे सेकंड मोस्ट मी याच्यामुळे म्हणतो कारण की मायकलला देवाने स्पेशली वॉर्ससाठी बनवलं होतं, म्हणून वॉर्सच्या नुसार तो कुठे ना कुठे तो थोडा त्याच्यापेक्षा जास्त स्ट्रॉंग होता. पण बुद्धिमत्तेने, त्याच्या सुंदरतेने, त्या तेजाने, त्याच्या गाण्याच्या सुरांनी तो स्वर्गात देवापेक्षा नाही तर फक्त बाकी सगळ्या देवदूतांपेक्षा तो श्रेष्ठ होता. पण त्याच्या मनात काय आला? मीपणा आला, त्याच्यामध्ये घमंड आला की मी देवापेक्षा श्रेष्ठ होऊ शकतो. तर आपण मी ना सैतानासारखं नाही व्हायचं की तुमच्याकडे थोडंसं काहीतरी आलं की तुम्ही लगेच मी लय भारी हो, माझ्याकडे हे, माझ्याकडे ते, असं नाही करायचं. आपल्याकडे लाख रुपये असू किंवा आपल्याकडे 1 रुपया असू, आपल्याला नम्रपणेच वागायचे. कारण की आपला देव नम्र होता. त्यांनी कधी कुठल्या गोष्टीचं पुढं मागं पाहिलं नाही, तो आजही पाहत नाही. म्हणजे देवाला काय गरज होती क्रूज खांबावर जाऊन स्वतःचा जीव द्यायची? त्यांनी जे काही केलं ते आपल्यासाठीच केलं. कारण की आपण ते नरकामध्ये सडावं नाही, ते आपण स्वर्गाच्या राज्यामध्ये आनंदित राहावं. म्हणून प्राईड आणि इगो हे 2 तुम्ही सोडून द्या. तुम्ही त्या ह्युमिलिटी स्वीकारा, तुम्ही स्वतःला बदला, त्याच्यातून तुम्ही नम्र व्हा. तर याच्याबद्दल आपल्याला जेम्स 4:6 काय म्हटलं आहे की बट ही गिव्ज अस मोर ग्रेस, दॅट इज वाय स्क्रिप्चर सेज गॉड अपोज द प्राऊड बट शोज द फेवर टू हंबल. देव आपल्याला आणखीन ग्रेस देईन, जेणेकरून आपले पाप आपले धुतले जातील आणि आपण आणखीन देवाचं म्हणजे आपल्या पापाची क्षमा आपल्याला करीन. आणि स्क्रिप्चर बी हेच म्हणते की देव प्राऊड म्हणजे आता कसं म्हणता येईल, प्राईडला किंवा प्राऊडपणाला कायम अपोज करीत आला, पण देवानी हंबल होण्याला जास्त फेवर केले. म्हणजे देवानी मीपणाला नाही तर देवानी नम्रपणाला सर्वात जास्त देवानी फेवर दाखवलेले. देवाचं बी हेच म्हणणं येतं की तुम्ही जास्त करून तुम्ही हंबल याच्यामध्ये राहा. कारण की जेवढे तुम्ही हंबल राहता तेवढे तुम्ही देवासारखे होता. कारण की मीपणा स्वतः आणून काही फायदा नाही. कारण की जगामध्ये आपल्याला दुसऱ्यांच्या याच्यावरती जळलं नाही तर आपल्याला स्वतःचं जितकं भेटले ना त्याच्यावरती खुश राहायचं. कारण की देवाने जेवढं आपल्याला दिलेलं आहे ना तेवढी गोष्ट आपल्याला देवाने ऑलरेडी, म्हणजे जी गोष्ट देव देतो आहे ना आपल्याला, ती गोष्ट आपल्याला देवाने लिहून ठेवलेली की हीच गोष्ट आपल्याला भेटणार. म्हणून तुम्ही त्याच्याहून जास्तीच्या अपेक्षेमध्ये राहू नका. देव तुम्हाला कदाचित त्याच्याहून जास्त देणार आहे किंवा देत असेल, पण तुमच्याकडे आत्ता जे आहे तुम्ही त्याच्यात खुश राहा. तुम्ही असं म्हणजे जेव्हा तुम्हाला भेटेल ना तर तुम्ही त्याचा इगोइस्टिक होऊ नका. तुम्ही त्याच्या मीपणा आणू नका. तुम्ही देवासारखे व्हा.
तर मी आशा करतो तुम्हाला हा पॉईंट देखील समजला असेल. तर नेक्स्ट पॉईंटकडे आपण वळूया. हा आहे रिजेक्ट लाईंग अँड चीटिंग. तर खोटं बोलणे आणि फसवाफसवी करणे याच्यापासून तुम्हाला लांब यायचं आहे. मी आता खोटं बोलून आता भरपूरसे जण म्हणतात की तुम्ही एक खोटं लपवण्यासाठी तुम्हाला 1000 खोटे बोलावं लागतात. ते हे खरंच आहे. कारण की आता जेव्हा तुम्ही खोटं बोलता ना, तर तेव्हा तुम्ही स्वतःशी नाही तर तुम्ही देवाशी खोटं बोलत असता. कारण की तुम्ही जगाला तर फसू शकता. म्हणजे आता मी जर असेल, मी माझ्या घरच्यांशी तर खोटं बोलतोय, माझ्या घरच्यांना फसू शकतो, पण मी देवाला फसू शकणार आहे का? नाही. कारण देवाला माहिती आहे की मी ही गोष्ट केली, पण मी ह्याचं नाव मी दुसऱ्यावरती टाकले, किंवा मी माझ्या कुठल्याही मित्राला मी चीट करून त्याच्याकडून कामं काढून घेत असेल, हे त्याला कळत नसेल पण देवाला कळत आहे. देवाला माहिती आहे मी हे चुकीचं करतो आहे. किंवा माझ्या रिलेशनमध्ये मी चीट करत असेल, भले माझ्या हिला माहीत नसेल, गर्लफ्रेंडला माहीत नसेल, किंवा माझ्या होणाऱ्या वाईफला माहीत नसेल, पण देवाला तर माहिती आहे की मी चीट करतो आहे. मी कोणा ना कोणासंग ज्यासंग मी चीट करतो आहे हे त्याला नाही माहिती, पण देवाला माहिती आहे. कारण की देवाने कधी चीट नाही केलं, देवाने कधी खोटं नाही बोललं. देवाने जे शब्द बोलले एक आणि एक शब्द देवाने खरा बोललेला आहे. जेव्हा आपण मी कधी खोटं नाही बोलायचं. भले तिथे खरं बोलून आपल्याला नुकसान होत असेल, म्हणजे खरं बोलून आपल्याला त्रास होणार असेल, पण याचा अर्थ ह्यो नाही की ते त्रास न भोगा म्हणून तुम्ही खोटं बोलणार. तुम्ही ते त्रास भोगा, पण तुम्ही ते खरंच बोला. कारण की देवाने देखील खरं बोलून त्रासच भोगला होता. देवाला देखील खरं बोलून त्याला राज्य भेटलं नव्हतं. त्याला इस्रायलचा राजा नव्हता बनवला. त्याला खरं बोलून त्याला क्रूस खांबावरती टांगलं होतं. पण क्रूज खांबावर टांगल्यानंतर त्यांनी जे खरं बोलायला सांगितले, त्यांनी जे खरं त्याच्या मुखातून शब्द निघले, ते शब्द त्याला वापस स्वर्गाच्या राज्यात घेऊन गेले. आपण जर आणखी उदाहरण पाहिलं तर आपल्याला उदाहरण भेटतो याचं मोशेचं उदाहरण भेटतं आपल्याला एलियाचं उदाहरण भेटतं आपल्याला. आपण जर एलियाचं उदाहरण पाहिलं तर एलियाने सरळ चॅलेंज करून दिलं, तुमच्यातला जो देव खरा असेल तुमचा, त्याला सांगा ही अग्नी उतरवून याला जाळायला लावा, मी बी बघतो म्हणे. पण झालं काय? अग्नी उतरली नाही. एलियाने काय केलं? अजून त्याच्यावरती पाणी ओतलं आणि मग म्हणे आता बघा मी काय करतो म्हणे. त्याने देवाला प्रार्थना केली आणि तिने जे खरं त्यांनी सांगितलं, ती अग्नी उतरली, तिथं चितेला आग लागली, त्या जे असेल ते तिथं. ते खरं बोलला सगळ्यांसमोर की माझा देव खरा आहे. खोटं बोलला नाही तो काही. म्हणजे तो असं म्हणू शकत होता की हे मी करणार आहे, म्हणजे देवाला प्रेयर करूनच केली, पण मी करणार आहे नाही बोलला देव. मोशेला देखील त्यांनी देवालाच्या नावाला धन्यवाद दिला. तो कधी खोटा बोलला नाही त्याच्या बाबतीत की मी केलं आहे. पण भले ते एका जागेवर तो चुकला होता मोशे, पण तिथून पुढे त्यांनी त्याच्या एका चुकामध्ये त्याचा त्रास बी भोगावाच लागला होता. कारण की आपल्या प्रत्येक पापाचं आहे ना कॉन्सिक्वेन्स काही ना काही आपल्याला म्हणजे भोगावंच लागणार असतं. म्हणजे तुम्ही खोटे बोलू नका आणि चीट करू नका. कारण की तुम्ही जेव्हा सत्याला स्वीकारता तेव्हा तुम्ही आणखीन देवाच्या जवळ यायला लागता. कारण तुम्ही जेव्हा खोटेपणा सोडता, तुम्ही चीट करणं सोडता, तेव्हा तुम्ही देवासारखे आणखीन वागायला सुरू करता, जेणेकरून पवित्र आत्मा तुमच्यामध्ये उतरायला आणखीन सुरू होते. तर याच्याबद्दलच आपल्याला बघायला गेलं वचन, तर एफिस्तिकारास पत्र 4:25, देअरफॉर each of you must put off the falsehood and speak truthfully to your neighbor, for we are all a member of one body. तर वचन मी आपल्याला काय सांगते, तुमच्यातला प्रत्येक एक जण ते खोटेपणाला सोडा आणि खरेपणाने बोला तुमच्या शेजाऱ्याशी. कारण की आपण सगळे एकाच बॉडीचे मेंबर आहे. ती बॉडी आहे येशू ख्रिस्ताची. आपल्याला आपण येशू ख्रिस्ताच्याच याच्यातले आपण. हे तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितले की आपण रॉयल फॅमिलीने बिलॉंग करतो. तर आपण त्या रॉयल फॅमिलीमध्ये आपण एकत्रच आहे. तर आपल्याला नाही एक खोटेपणा एकामेकांविषयी दाखवण्यापेक्षा एकामेकाविषयी आपल्याला प्रेम दाखवणं गरजेचं आहे. काही खोटं बोलून कोणाचंच भलं होत नाही. त्यापेक्षा तुम्ही खरं बोला. तुम्ही आशा करतो तुम्हाला हे देखील कळालं असेल. तर आपण नेक्स्ट आपल्या पॉईंटकडे वळूया, जो आहे अनफॉरगिवनेस. रिजेक्ट करा अनफॉरगिवनेसला. म्हणजे तुम्ही म्हणजे तुम्ही क्षमा करा लोकांना. जर तुम्ही क्षमा करत नाही तर समोरचा व्यक्ती देखील गिल्टमध्ये राहतो ना, आपण देखील गिल्टमध्ये राहतो. कारण की जेव्हा आपण क्षमा करत नाही, म्हणजे आपण जेव्हा क्षमा करत नाही तेव्हा आपण बी पापच करतोय, आणि समोरचा जेव्हा क्षमा मागत नाही तो देखील पापच करतोय. भले तिने क्षमा मागितली नसेल, पण आपण आपल्या मनाने त्याला क्षमा करायची.
कारण की जसं आपण जर पाहायला गेलो देवा येशूच्या वेळेस की जेव्हा त्याला क्रूस खांबावर छळत होते त्यावेळेस देखील त्यांनी पित्याला काय म्हटलं की यांना क्षमा करा, यार हे काय करते यांना माहीत नाही. तर त्या लोकांनी येशूची क्षमा मागितली का? नाही मागितली. पण येशूने त्यांना क्षमा केली. आता तुम्हाला काय वाटतं, त्या लोकांना माहीत नव्हतं का ते काय करते? त्यांनी म्हणजे त्याला फटके मारले, त्याला छळलं, त्याच्या हातात खीळ ठोकले, त्यांना तवर कळत नव्हतं का? त्यांना माहिती होतं. पण त्यांनी क्षमा नाही मागितली, तर देवाने त्यांच्यासाठी क्षमा मागितली की मी यांना तू माफ कर. आणि देवाने त्यांना क्षमा बी केली. म्हणजे येशूने त्यांची क्षमा म्हणजे येशूने मागितली आणि पित्याने त्यांना क्षमा देखील केली. कारण की आपण जर क्षमा करीत नाही ना, जर आपण त्यांना फॉगिव्ह करीत नाही ना, तर आपल्या मनावरती बी एक पाप राहतं की बाबा मी त्याला क्षमा केलेली नाही. आपण म्हणजे हे अनफॉरगिव्हनेस आणि इगो आणि प्राईड हे तीन एका याच्यात येतील की मी त्याला क्षमा करणार नाही. तुमच्यामध्ये इगो आहे, तिने माझी क्षमा मागितली पाहिजे, तुमच्यात मी पण आहे. आणि तुम्ही त्याला क्षमा करीत नाही, हे बी एक पाप आहे. म्हणजे तुम्ही एका पापानुसार तुम्ही 3 पाप करीत जात आहे. म्हणून आहे ना, तुम्ही क्षमा करायला शिका. कारण की देवाने देखील सगळ्यांना क्षमा केली, पित्याने देखील सगळ्यांना क्षमा केली आणि आज आणि आत्ताच्या काळाला देखील तो सगळ्यांना क्षमा करतोय. आपल्याला प्रत्येक गोष्टीच्या आपल्या प्रत्येक पापावर आपल्याला क्षमा करतोय. आपण जे जे पाप करतोय, किती किती वाईटातलं वाईट पापापासून आपण तरी क्षमा मागितलं, तो आपल्याला क्षमा करतोय. आपल्याला क्षमेला कधी तो नाही म्हणत नाही. तर याच्याचबद्दल आपल्याला काय म्हणते मत्ती 6:14-15 वचन. फॉर इफ यू फॉरगिव्ह अदर पीपल व्हेन दे सिन अगेन्स्ट यू, युअर हेवनली फादर विल ऑल्सो फॉरगिव्ह यू. इथं वचन काय सांगते आपल्याला की जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीला क्षमा करता ज्याने तुमच्या विरुद्ध पाप केलेलं आहे, तेव्हा तुमचा हेवनली फादर, तुमचं स्वर्गीय देवबाप्पा तुम्हाला फॉरगिव्ह करतो. म्हणजे जवळ आता तुम्ही क्षमा केली म्हणून तुम्हाला पित्याने तुम्हाला क्षमा केलं. हे तुम्ही क्षमा करायला शिकले म्हणून पित्याने तुम्हाला देखील क्षमा केलं. बट इफ यू डू नॉट फॉरगिव्ह अदर्स देअर सिन, फादर विल नॉट फॉरगिव्ह युअर सिन. काय झालं इथं? जर तुम्ही त्यांना क्षमा केली नाही त्यांच्या पापांसाठी, तर पिता तुम्हाला क्षमा करणार नाही तुमच्या पापांसाठी. म्हणजे इनडायरेक्टली देवाने हेच सांगितलं की तुम्ही क्षमा करायचं शिका. जवळ तुम्ही क्षमा करीत नाही तवर तुम्ही पित्याद्वारे क्षमा होणार नाही तुम्हाला. तुम्ही जर एकाला क्षमा करीत नाही, तुम्ही एकाला फॉरगिव्ह करीत नाही, हे करीत नाही, फॉरगिव्हनेस देत नाही, तर पित्याकडून तुम्हाला देखील येणार. म्हणजे तुम्ही कवरे प्रार्थना करीत बसले, मला क्षमा कर, मला क्षमा कर, मी पाप केलं, तुम्हाला पिता क्षमा करणार नाही. कारण की तुम्ही त्या व्यक्तीला क्षमा नाही केलेली जेव्हा तुम्ही क्षमा करायची गरज होती. भले ते तुम्हाला मारला असेल, तुम्हाला लुटला असेल, तुम्हाला हाणला असेल, तुमच्या कुटुंबावरती हल्ला केला असेल, नो मॅटर्स, डझंट मॅटर. तुम्हाला क्षमा करायचं शिकायचं. कारण की क्षमा केल्याने तुम्ही देवाच्या जवळ येता, तुम्ही देवासारखे होता. कारण की तो देखील क्षमा करणारा देव आहे, आपण देखील क्षमा करायची आहे. हे जर तोच कधी आपल्याविषयी राग ठेवीत नाही तर आपण कोण आहे दुसऱ्यांविषयी राग ठेवणारे? आपल्याला देखील येशूसारखं व्हायचं, आपल्याला देखील त्याच्या म्हणण्यानुसार चालायचं. म्हणून तुम्ही देवाचं ऐका, क्षमा करायचं शिका. तर मी परत एक आशा करतो की तुम्हाला हे देखील वचन तुम्हाला समजलं असेल, हे देखील तुम्हाला पॉईंट समजला असेल. तर आपण नेक्स्ट पॉईंटकडे वळूया. ह्यो आहे आपला ग्रीड आणि एवनी. लालच ही खूप अशी गोष्ट आहे ना जी आपल्याला तोडत जाण्यात सगळ्यात जास्त सज्ज असते. कारण की जेवढा आपण ग्रीडी होत जातो, जितका आपण लालची होत जातो ना, तितकी आपली गोष्टींना हे करायची हाव वाढती की मला ही गोष्ट पाहिजेच, मला ही गोष्ट पाहिजेच, मला याच्यापेक्षा जास्तच पाहिजे. तर त्यांनी तुमचं जे आहे ते देखील जातं. एक्झाम्पल आपण गॅम्बलरचं एक्झाम्पल घेऊ. एकदा जिंकला त्याला ती जिंकायची सवयच लागून जाते. भले तो लाख रुपये हरत असेल आणि त्याच्या 10,000 जिंकत असेल, तरी तो ते 10,000 देखील ते लावून टाकणार आणि आणखीन घेण्याचा प्रयत्न करणार. तुम्ही लबाड होऊन तुम्ही ग्रीडी होऊन तुम्ही लबाड होता, तुम्ही लोकांना लुटणार. ही ग्रीडीनेस आहे. ग्रीडीनेस सोडा. कारण की लालची व्यक्तींना स्वर्गाच्या राज्यात एंट्री नाही आहे. कारण की स्वर्गाच्या राज्यात आहे ना नम्र लोकांना एंट्री. तुमच्याकडे किती धन होतं, तुमच्याकडे किती पैसा पाणी होता, देव हे पाहून तुम्हाला स्वर्गाच्या राज्यात घेणार नाही.
की तुमचं अंतःकरण किती नम्र होतं हे पाहून तुम्हाला स्वर्गाच्या राज्यात घेणार आहे. आणि जेव्हा जजमेंट डे येईन त्या दिवशी देव हे नाही विचारणार की तू किती पैसे गोळा केले, तू किती धनदौलत तू वाटली, तू किती लोकांची मदत केली. देव हे नाही विचारणार तू नम्र किती होता ते विचारणार. म्हणून याला तुम्ही रेडी व्हा, ग्रीडीनेस सोडा. कारण की ग्रीडीनेस ठेवून लालची होऊन कोणाचंच भलं झालेलं नाही. आपण जगी गोष्टीमध्ये देखील उदाहरणं पाहतो पण तरी आपण त्याला इग्नोर करतो. भले तुम्हाला एखाद्या वेळेस तुम्हाला याचं नुकसान होत असं पण तुम्ही थोडंफार नुकसान घ्या पण देवासारखे व्हा ना. आणि तुम्हाला देवाच्या भंडाऱ्यातून पुरवलं जाणार आहे, जगी गोष्टींपासून तुम्हाला पुरवलं जाणार नाही आहे. तुम्ही देवाच्या राज्यासाठी तयार व्हा, स्वतःच्या राज्यासाठी नाही. कारण की देवाच्या राज्यामध्ये आपलं खूप आपण म्हणजे जी विचार करतो ना घेण्याचा त्याच्यापेक्षा 100 टाइम्स किंवा 1000 टाइम्स बेटर गोष्टी आपल्याला त्या भेटणार आहे. म्हणून नाही तुम्ही त्या गोष्टीसाठी लालच करू नका. याच्याबद्दल देखील आपल्याला वचन पाहिलं तर आपल्याला पहिल्या तिमोथी 6:6 बट गॉड लाईन्स विथ कंटेनमेंट इज अ ग्रेट सीन. तर गॉडलीनेस म्हणजे बिना देवाचं राहणं ते सगळ्यात ग्रेट गेन. म्हणजे आता कसं तर इथं बी देखील लिहिलेलं आहे की मिनिंग ऑफ रिफ्लेक्शन गॉडलीनेस मीन्स लिव्हिंग अ लाईफ दॅट रिफ्लेक्ट्स द गॉड्स कॅरेक्टर फेथफुल होली अँड रायशियस. तर याचा बी हेच अर्थ आहे की तुम्ही देवासारखे राहा. ते तुमच्यासाठी खूप मोठं गेन आहे, तुमच्यासाठी खूप मोठी ती ही काय म्हणताला आपण अचिव्हमेंट आहे. म्हणून तुम्ही देवासारखे व्हा. आता मी इथं तुम्हाला मी सॉरी बी म्हणतो की हे वर्स मला थोडंफार म्हणजे एक्सप्लेन करायला मला जरा प्रॉब्लेम आहे. तर आपण नंतर याला आणखीन डीपली एक्सप्लेन करीन मी तुम्हाला नंतरून. मी मान्य करतो ही मला एक्सप्लेन करायला जमलं नाही इथं, पण तुम्हाला मी जे पॉईंट होता ते तुम्हाला कळालं असं अशी मी आशाच ठेवतो. तर आपल्याला आजचं शेवटचं पॉईंट आहे, आपण त्याच्याकडे बोलूया डायरेक्ट. तर शेवटचा पॉईंट काय आहे, ॲडिक्शन आणि ड्रंकनेस. तर ॲडिक्शन, सुरुवात ॲडिक्शनपासून करू. ॲडिक्शन आपल्याला भरपूरशा गोष्टीचं ॲडिक्शन होऊ शकतं. कोणाला स्मोकिंगचं ॲडिक्शन असेल, कोणाला गॅम्बलिंगचं ॲडिक्शन असेल, कोणाला दारू पिण्याचं ॲडिक्शन असेल. हे जे ॲडिक्शन आहेत ना आपल्याला ते ॲडिक्शनपासून दूर यायचं आहे. कारण की तेही पापच आहेत. ह्या पापांपासून आपल्याला दूर यायचं आहे. कारण की हे पाप आहे ना आपल्याला देवापासून तोडायचं काम करतात, बाकी दुसरं काहीच करत नाही. म्हणून ना आपल्याला कुठल्या गोष्टी म्हणजे आता जसं आपण बघायला गेलो बायबलमध्ये ना ड्रिंक करणं पाप नाही, पण ड्रंक होऊन त्याला ॲडिक्ट होणं पाप आहे. म्हणजे तुम्ही तुम्ही कसं म्हणताय ना आपल्याला त्याला की ॲडिक्शन आहे ना कुठल्या गोष्टीचं ॲडिक्शन लावून घेऊ नका. तुम्हाला ॲडिक्शन लावायचं देवाचं ॲडिक्शन लावा. तुम्हाला ॲडिक्शन लावायचं होली स्पिरिटचं ॲडिक्शन लावा. तुम्हाला ॲडिक्शन लावायचं देवाचे कार्य करायचं ॲडिक्शन लावा. पण हे जगी गोष्टीचं दारूचं, सिगरेटचं, तंबाखूचं या सगळ्या गोष्टींचं ॲडिक्शन लावू नका. कारण की हे दुसरं काही तुमची बॉडी खराब करणार, देवासंग तुमचे रिलेशन खराब करणार, देवापासून तुम्हाला लांब करणार, होली स्पिरिट तुमच्यापर्यंत पोचू देणार नाही. हे सगळ्या गोष्टी करायला ॲडिक्शन जबाबदार आहे. पण जेव्हा तुम्ही देवाचं ॲडिक्शन होता, देवासोबत ॲडिक्ट होता, तेव्हा तुम्हाला तारण भेटेल. तुम्ही होली स्पिरिट संग ॲडिक्ट होता, तुमच्यामध्ये पॉवर येईल. जेव्हा तुम्ही देवासोबत जवळ येता, जेव्हा तुम्ही जगी गोष्टी सोडून देवाच्या राज्यासाठी ॲडिक्ट होता, तेव्हा तुम्ही देवाच्या राज्याच्या कार्यासाठी कामं करायला लागतात. तुम्ही लोकांना बरे करता. तर तुम्हाला कायम बी हेच लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला सेल्फ कंट्रोल आहे ना तुमच्यावरती ठेवायचं आहे. कारण की ड्रंकनेस बी आता ड्रंकनेस जरी भानायला गेलं तर दारू पिऊन बेवड्यासारखं पडून राहणं पाप आहे. तुम्ही दारू पिणं ही एक पापच आहे. पण देवाने जर सांगितलं आहे की ड्रिंक करणं नाही पाप, पण ड्रंक होणं पाप आहे. आपल्याला त्या ड्रंकनेसपासून लांबायचं आहे. म्हणजे दारू पिणं वाईटच आहे, मी असं नाही म्हणतो तुम्ही दारू प्या, काय त्याचा हरकत नाही, हे पापच आहे. पण जसं बायबलमध्ये सांगितलं तसं मी तुम्हाला सांगतो आहे. फक्त मी तर म्हणाल की तुम्ही दारूला हातसुद्धा लावू नका, दारूच्या जवळसुद्धा येऊ नका. तुम्ही निर्व्यसनीच राहा. फक्त तुम्हाला मी उदाहरणासाठी हे गोष्टी सांगतो आहे. तर जसं की ड्रंकनेस बी हे पाप आहे. तुम्ही सेल्फ कंट्रोल ठेवा. तर समजा तुमच्यामधून कोणी काही ड्रिंक करीत असेल तर तुम्ही कंट्रोल करा. ट्राय करा की तुम्ही ड्रिंक करावंच नाही. ठीक आहे, कधीमध्ये तुम्ही वर्षातून एखाद्या वेळेस तुम्ही थोडंसं ड्रिंक करताय, आपण त्याला ॲग्री करू शकतो. पण जर तुम्ही रोजच ड्रिंक करून घरी येता, तुम्ही तमाशा करता,
ते आपण ॲग्री नाही करू शकत, कारण की बायबलच असं म्हणतं की ड्रंकनेस हे पापाचे, आपल्याला या पापांमध्ये नाही पडायचं. तर आपल्याला याच्यामध्ये वचन काय सांगते की गलंतियास 2:23 सॉरी 5:22-23, बट द फ्रूट ऑफ द स्पिरिट इज लव, जॉय, पीस, forbearance, kindness, goodness, faithful, gentleness, and self-control. Against such things is no law. आता कसं की आत्मेचं फळ जे आहे ना ते आहे आपल्याला आनंद, शांती, काइंडनेस, गुडनेस, फेथफुलनेस, जेंटलनेस आणि सेल्फ कंट्रोल. ही सगळी आपल्याला एक्सेप्ट करायचं आहे. हे सगळ्या गोष्टी आपल्याला ठेवायच्या आपल्या अंतकरणामध्ये, जेणेकरून आपण पापांपासून दूर आहे. हे जे लास्ट पॉईंट आहे ना, लास्ट जे वचन आहे, ह्या वचनामध्ये आपले वरचे जेवढे पॉईंट्स होते ना, हे पॉईंट्स आपले कवर केलेले आपण. म्हणजे हे सगळं आता जसं की बघू की पीस आपण जर म्हटलं तर आपण जेव्हा लस सोडतो आपल्याला पीस भेटेल. आपण जेव्हा काइंड होऊ तेव्हा आपलं इगो आणि प्राईड आपल्याला आपल्यापासून लांब होईल. आपलं बिटरनेस आणि आपलं हेट्रेड गुडनेसमधून लांब होऊ. फेथफुलनेस म्हणजे खोटं बोलण्यातून त्याच्यातून आपण बाहेर येणार. फॉरगिव्हनेस आपण जेंटलनेस आपण हे करणार. आणि सेल्फ कंट्रोल आपली ग्रीडीनेस आणि ॲडिक्शन आपण दूर करणार. तर ह्या सगळ्या गोष्टी ना आपल्याला स्वीकार करायच्या. आजचा बी आपला जो पॉईंट होता ती ह्याच्याबद्दल होता की देवाच्या जवळ येऊन आपल्या हे पापांपासून लांब जायचे. तर आजचा व्हिडिओ जो आपला झालेला आहे तरी मी तुम्हाला थोडंफार हे सांगतो की पापांपासून लांब द्या. देवाला हे पाप आवडत नाही. देव जगाला तारण्यासाठी आलता, तिने देखील कुठले पाप केला नाही, तो देखील निष्पाप होता, पण तरी त्याला क्रूसावर छळण्यात आलं. तर आपण बी निष्पाप जर बनलो तर आपल्याला बी कोणी ना कोणी छळणार, पण ते आपलं जीव नाही घेऊ शकणार. म्हणजे आपण जर बघायला गेलो सैतान आपल्याला फार डोळापांगळा करू शकतो, पण त्याच्यामध्ये एवढी हिंमत नाही की तो आपल्या आत्मेला टच करू शकेल. म्हणून तुम्ही हरू नका, देवावरती विश्वास ठेवा, ह्या पापांमध्ये पडू नका. पापांमध्ये पडणं म्हणजे तुम्ही सैतानामध्ये पडलो आहे. ठीक आहे. तर आजचा व्हिडिओ मी आशा करतो तुम्हाला समजला असेल. मला माहिती आहे मी खूप फास्टमध्ये उरकावला आहे व्हिडिओ बी, पण मी आशा करतो की तुम्हाला समजला असेल, कारण की नेक्स्ट आपले 2 व्हिडिओ अजून आपले 2 पॉईंट बाकी आहेत. त्याच्यानंतर आपल्याला बाकीचे पॉईंट्समधले जे पॉईंट समजले असेल ते आपल्याला डीपली एक्सप्लेन करून घ्यायचे. त्यामुळे मी लवकर उरकावलं. आणि काही की जास्त लॉंग व्हिडिओ लोक बघतसुद्धा नाही, त्यांना बोर बी व्हायला. त्याच्यामुळे मी बी हे बीच ट्राय करतो की मी थोडक्यात चांगलं एक्सप्लेन करू शकेल. तरी माझ्याकडून आज एक चूक झाली की मी ते एक्सप्लेन नाही करू शकलो एक वचन, पण तरी मी ते नंतर एक्सप्लेन करेन. तर मी आशा करतो की तुम्हाला आजचा व्हिडिओ समजला असेल. तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नेक्स्ट व्हिडिओचा आपला टॉपिक असेल लव्ह इन ॲक्शन. ठीक आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आमेन.